आज निघालो हॉस्पिटलमध्ये. आता आठवडाही झाला आहे आणि डॉक्टरांनी गोळ्या दिल्या होत्या त्याही संपल्या आहेत. त्यामुळे दुसऱ्या गोळ्या आता बदलून देणार होते. सरांनी आज बोलवलं होतं. हॉस्पिटलमध्ये गेल्याच्यानंतर तिथं तर गेल्यावर मी काही व्हिडिओ घेतला नाही. म्हणजे तिथं गेल्याच्यानंतर मला तेवढं असं कम्फर्टेबल वाटलं नाही म्हणून मग व्हिडिओ मी तिथं नाही घेतला. आता असं नाही की आपल्या ब्लॉगमध्ये बाहेर ते गेल्यावर मी व्हिडिओ घेते, असं नाही. पण तिथं हॉस्पिटलला गेल्यावर मला तेवढं काही व्हिडिओ घेणं योग्य वाटतं नाही. त्याच्यामुळं मग तिथं घेतलं नाही मी. भाऊ आला होता तिथं हॉस्पिटलमध्ये. थोडीशी गर्दी होती त्याच्यामुळं थोडासा वेळ पण लागला तिथे. मग त्यांची तपासणी वगैरे झाली, व्यवस्थित प्रोग्रेस आहे असं सरांनी म्हटलं सुद्धा. मग आता घरी आल्याच्यानंतर आम्ही इकडं आलो घरी आणि भाऊ गेला दुकानाकडे. आणि घरी आल्याच्यानंतर बघा त्यांना थोडंसं घेतलं मी व्हिडिओमध्ये. आता बरी आहे तब्येत आणि पहिलचा त्रास वाटतो तेवढा हे नाही बरं का. म्हणजे एवढा त्रास झाला त्यांना ऑपरेशन होण्याच्या अगोदर तर भरपूर त्रास सहन केला त्यांनी. आणि नंतरसुद्धा ऑपरेशनच्या नंतरसुद्धा आतासुद्धा त्यांनी म्हणजे ओके आहे तब्येत त्यांची. ते म्हणत होते की मला पहिल्या वेळेस काय काय अनुभव आला ते सुद्धा आपण एखादा छोटासा ब्लॉग बनवू म्हणून. बघू आता वेळेनुसार आम्ही बनवू. आणि तेच आता औषधं वगैरे भरपूर आयुर्वेदिक ते चालू होते. तेवढं त्यांना बरं वाटत होतं. पण ऑपरेशनची वेळ आलीच. सरांनी म्हणलं ऑपरेशन करावं लागेल तेव्हाच कुठंतरी व्यवस्थित होईल सगळं. म्हणून मग आम्ही हा डिसिजन घेतला. आता तरी सध्या आहोंना मी लिक्विड डाएटच देते. म्हणजे लिक्विड डाएटच चांगला, बाथरूमला वगैरे व्यवस्थित त्यांना पचन व्हावं म्हणून. आणि श्रेया बघा, तिला खाली जायचं होतं आणि डॅडी मला खाली बाहेर का घेऊन जात नाहीत. आणि ऊन पण जास्त आहे त्याच्यामुळं मी तिला घेऊन जाणार होते. पण ती बघा अशी चिडली आहे की घरामध्ये आता ती 2-3 दिवस स्कूल पण नाही तिचं. त्याच्यामुळं ती त्या डॅडीला म्हणत होती की मला बाहेर घेऊन जावं म्हणून. मग तिला तेच सांगत होते मी की 4-5 वाजता आपण बाहेर घेऊन जाते तुला म्हणून. आणि थोड्या वेळाच्या नंतर लेकरंसुद्धा आले भेटायला. लेकरं म्हणजे माझ्या भावाच्या मुली आहेत बघा ही. नंतर हा भावाचा मुलगा अंशू आणि आई पप्पासुद्धा भेटायला आले होते की आहोंची तब्येत कशी आहे काय नाही, थोड्या वेळ बसून जाता येते म्हणून ते सुद्धा आले. आता या पुढचा व्लॉग मी पुढच्या व्लॉगमध्ये आपल्या कंटिन्यू करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.